नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक आजी आहे, जी आजी आपल्याकडं 1 तासापूर्वी आल्या होत्या. आपल्याकडं विविध भागातून तर भरपूर रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणं आम्हाला शक्य होत नाही. पेशंटचा फार जास्त व्याप असल्यामुळे प्रत्येक रुग्णाची प्रतिक्रिया घेणं आम्हाला जमतच नाही. पण ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं, अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. या आजीला काय त्रास होत होता, या आजीला आता किती आराम झाला, हे आपण त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून जाणून घेऊ. आजीला पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता. त्याच्यामुळे आजीचा हातही वर होत नव्हता आणि जे तोंड आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदलाव झाला होता आणि आजीची लाळही ऑटोमॅटिक जे तोंडातून आहे तर ती यायला लागली होती. पण आपण त्यांना उपचार केला. आपण त्यांना 1 तास साधारण उपचार केला. त्या उपचारानंतर त्यांच्यामध्ये किती बदलाव झाला, हे आपण त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना? नाव भीमराव रामजी बनसोडे, वीरगावला. बरं. आजीचं नाव? अनुसयाबाई रामजी बनसोडे. बरं. आजीला काय त्रास झाला होता? आजीला ते पॅरालिसिस झाला होता. कधी झाला होता पॅरालिसिस? पॅरालिसिस काल झाला होता. काल झाला होता. हा. बरं. तर काल आजीला पॅरालिसिस झाला होता, तर आजीला काय काय त्रास होत होता? आजीला हात वरती होत नव्हता, ह्यो हात. बरं. आता हात वरती होतो का? तोंडातून बी अशी लाळ. हात वरती करा आई. हा. आता बघता येईल आपल्याला. आपल्या डोळ्यासमोरची उदाहरण आली तेव्हा हात वरती होत नव्हता, आता त्यांचा हातही वरती होतो. वरती बरं. झाला. त्यांच्या तोंडामध्ये जो चेहरा थोडा फिरलेला होता, चेहरा व्यवस्थित झाला होता. चेहराही फिरलेला होता. हा. चेहरा व्यवस्थित झाला है ना? बरं, आपण त्यांना, तुम्ही आता माझ्याकडे पहिल्यांदाच आले? पहिल्यांदा चालू. 1 तासापूर्वी साधारण आले होते तुम्ही? पहिल्यांदा चालू आहे. बरं. 1 तासामध्ये भरपूर आराम झाला ना? हो. मग 1 तासामध्ये किती आराम पडला, लय आराम पडला. बरं. तुम्ही माझ्या अगोदर काही कुठे दाखवलं का? हा, तिकडे फुल तांब्याला नेलं होतं ना. बरं. तिथे फुल तांब्याला नेऊन काही आराम वाटला होता तुम्हाला? नाही, आराम नाही वाटला, म्हणून मी काय इकडे सिल्लोडला आलो. बरं. फुल तांब्याला घेऊन गेले होते, आजीचा हात वर होत होता मग? नाही. पण आता आपण 1 तास पडायला लागला होता लगेच. ढिल्ला पडायला लागला. हो. पण आपण 1 तास साधारण उपचार केला. मग त्याच्यामध्ये मग हातही वरती व्हायला लागला. हो. ह्याच्यामध्ये जे बदलाव झाला होता चेहऱ्यामध्ये, तो आता जवळजवळ सरळ झाला. थोडे बोबडी शब्द येत होते, आता थोडं बोलायला लागले. आता बोलायला लागले आहे ना? बरं. आजी दोन्ही हात वरती करा. आता दोन्ही पण हात बघता येईल आपल्याला, आजीची वरती होतात. आजीच्या चेहऱ्यामध्ये पण भरपूर सुधारणा झाली. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये जर का असे काही पॅरालिसिसचे पेशंट आहे, कमरेमध्ये नस दबते, मानेमध्ये नस दबते, असे जर का काही रुग्ण असले तर नक्की आमच्या पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालयाशी एकदा संपर्क साधा. आजपर्यंत हजारो रुग्णांचे ऑपरेशन वाचवण्यामध्ये आम्हाला भरपूर यश मिळालं. असेच आपल्या परिसरात जर काही रुग्ण असले तर आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.